होणार नाही. तुम्ही आशीर्वादातून घरी जाणार म्हणा. परमेश्वर तुमच्यावर कृपा करणार म्हणा. आज परमेश्वराची महान गोष्ट तुमच्यासाठी आज होणार आहे म्हणा. तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार आहात का? येस. या आपण नेत्र बंद करूया. थँक यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. राबासे के देरी बाखंदर बशेरे रे बेरे बेशी ओ रबादी अंदर राबासे के रे बेरे बे. हालेलुया. Yes, Lord. शांत बसून राहा देवाच्या सानिध्यामध्ये. त्याच्या उपस्थितीमध्ये असंच बसून राहा. त्याचं प्रेझेन्स तुम्हाला जाणवेल. त्याची उपस्थितीची जाणीव तुम्हाला होईल. त्याची उपस्थिती या ठिकाणी. Everybody. आपण देवाच्या सानिध्यातच आमच्या मागून वचनाची घोषणा तुम्ही करा. लूकाचं पुस्तक पहिला अध्याय. नेत्र बंद राहू देत. आमच्या मागून तुम्ही बोला. कुणी बायबल उघडू नका, कुणी स्क्रीनकडे बघू नका. देवाच्या उपस्थितीत असंच राहा प्रिय. आम्ही म्हणतो आमच्या मागून ते वचनाची घोषणा तुम्ही करा. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. सर्वजण मोठ्याने बोलूया. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. सर्वांनी मोठ्याने बोलूया. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. आपले हात उंच करूया. आपले हात उंच करूया. देवाचा आत्मा खूप सुंदर येते या ठिकाणी. आपले हात उंच करूया.
हमारे मराना स्तीबन की हमारी मैया को खोने ना देना। प्रभु धन्यवाद देतो तुझ्या सुंदर उपस्थितीबद्दल। प्रभु धन्यवाद देतो, पवित्र आत्मा धन्यवाद, तुम्ही इथं आला। पवित्र आत्मा, तुमच्या उपस्थितीशिवाय या ठिकाणी काही होऊ शकत नाही। हो माझ्या स्वर्गीय पिता, आज मी तुम्हाला विनंती करतो प्रभू, स्वर्गीय पित्या, तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे राजा। हो प्रभू, आमचा विश्वास आहे राजा, तो विश्वास राजा तुला कार्य करण्यास प्रवृत्त करतो, याबद्दल धन्यवाद देतो राजा। तो विश्वास घेऊन तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू। आज तुझा आशीर्वादाचा पाऊस, तुझ्या कृपेचा पाऊस आमच्या प्रत्येकावर पडू दे, येशूच्या नावात आमेन। परमेश्वरच्या नावात धन्यवाद असू द्या। खरोखर परमेश्वर महान आहे, देवाची कृपा नेहमी आमच्यावर असते। आज आपण ज्या विषयाकडे जाणार आहोत तो खूप सुंदर विषय आहे आणि देवाची उपस्थिती खूप सुंदर आहे। काल उपवास प्रार्थनेमध्ये जो 20-22 प्रियजन होते आणि त्याच्यासाठी काल विशेष प्रार्थना झाल्या, त्याच्यासाठी भविष्यवाण्या झाल्या। परमेश्वर त्यातील अनेक लोकांना भविष्यवाण्याच्या वरदानामध्ये चालवलं, विजन्समध्ये चालवलं। अनेकांना परमेश्वर काल खूप सुंदररित्या काल उपवास प्रार्थनेमध्ये चालवलं। प्रियानो, मी विनंती करतो की तुम्ही देखील सामील व्हा, नक्की परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल। आज आपण अशा एका गोष्टीकडे जात आहोत की परमेश्वर आमच्यासाठी महान कार्य करतो, महान कार्य करतो। जे आम्हाला दिसत नाही ते देखील परमेश्वर करतो। ज्या गोष्टी अस्तित्वात नाही आहेत त्या गोष्टी देखील परमेश्वर आमच्यासाठी करतो। आजच्या संदेशाचं शीर्षक अनेकांनी वाचलं असेल का, लवकर पाम्पलेट तुम्हाला मिळालं प्रियानो। आजच्या संदेशाचं शीर्षक आहे, ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, सर्व म्हणा, देव ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांना अस्तित्वात आणतो तुमच्यासाठी। आता शेजारच्याकडे बघा आणि सांगा, देव ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या गोष्टी अस्तित्वात आणतो तुमच्यासाठी। शेजारच्याला मोठ्याने बोला, देव ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांना अस्तित्वात आणतो तुमच्यासाठी। मोठ्याने बोला, देव ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांना अस्तित्वात आणतो तुमच्यासाठी। टायटल खूप मोठं आहे पास्टर, त्यामुळे आम्हाला म्हणायला त्रास होतो। पुन्हा म्हणा, देव ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांना अस्तित्वात आणतो तुमच्यासाठी। तेवढा मोठा देव आहे, तेवढं मोठं टायटल पाहिजे हो। देव ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या अस्तित्वात आणतो नेहमी आमच्यासाठी। कालपर्यंत या परिवाराला काय माहित होतं?
केर्लेकर परिवाराला काय माहीत होतं? काही दिवसापूर्वी काय माहीत असं विचार असेल, इच्छा असेल, माप आम्हाला कार घ्यायची. प्रत्येकाचं इच्छा असते. मला वाटतं हेलिकॉप्टर घ्यावं, इच्छा असते माप. मी बरंच वेळ परमेश्वर मागतो, पण देवा दे मला तू हेलिकॉप्टर दे, इथनं मला पुण्यातून मला मुंबई, असं चालव. देवाला मी नेहमी म्हणतो आणि देव देईल, पण माझा विश्वास आहे परमेश्वर देणारा परमेश्वर आहे. आणि आज परमेश्वराने त्यांना सुंदर 4 व्हीलर दिली. ज्या गोष्टी अस्तित्वात नसतात त्यांना परमेश्वर अस्तित्वात आणतो आमच्यासाठी. फक्त गाडीच नाही, आरोग्य देखील परमेश्वर देतो. काही लोकांचं डोकं दुखत असतं, अंग दुखत असतं. मीना मावशी सांगते, वर्ष इथं आल्यापासून सर्दी नाही, डोकंदुखी नाही. कित्येक लोकांची परिस्थिती इथे येऊन बदललेली आहे. चर्चमध्ये बसून त्यांच्यासाठी परमेश्वर अद्भुत काम करतो. इथं येऊपर्यंत अडचणी आहेत, इथून अनेक जण पळून पण गेलेत. पण जे टिकलेत ना, जे टिकलेत ते महान लोक आहेत म्हणा. कारण देवाला धन्यवाद द्या प्रियानो, इथून होणारा प्रत्येक व्यक्ती सामर्थ्यानं भरलेला व्यक्ती आहे. इथं तयार होणारे प्रत्येक व्यक्ती देवाचा गौरव करणारे व्यक्ती आहे. मला सांगू द्या प्रियानो, तुम्ही साधे लोक नाही आहात प्रियानो, तुम्ही देवाची निवडलेली लेकरं आहात. देवाला धन्यवाद असो प्रियानो. प्रियानो, देव ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्यांना जणू काय त्या अस्तित्वात आहे असं म्हणतो. बऱ्याच वेळी प्रार्थना होतात, जेव्हा तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, मिळालेलं असतं का त्यावेळी? पण जाता जाता मिळतं त्यांना. ते सारिकाताई आमची सांगते, अरे देवा तुझ्या दासीला मला आशीर्वादित करायला जायचं आहे, तुझ्या दासीला मला आशीर्वादित करायला जायचं आहे. जेवण पण करता येत नव्हतं त्यांना, इतकं सांगत होतं त्या. मला त्रास होत होता पास्टर, मला खूप त्रास होत होता. परंतु त्या दासीला प्रार्थना करायला आल्यात आणि परमेश्वरानं त्यांना आरोग्य दिलं, त्यांना आरोग्य दिलं. ज्यावेळी मी परमेश्वराकडे जातो त्यावेळी विश्वासानं जायला पाहिजे. होईल का नाही, होईल का नाही असं होत नाही प्रियानो. देवाकडं होय आमेन आहे प्रियानो. देवाकडे नाही नाचा पाडा देवाकडं तर नाही आहे. परमेश्वर कोणालाही मोहात टाकत नाही प्रियानो, कोणालाही पापात पाडत नाही. माणूस आपल्या वासनेने ओढला जातो. मला सांगू द्या प्रियानो, रोमक्रसपत्र 4 अध्याय 17 वचन आपण बघूया आणि 17 ते 16 ते 25 वचन आपण वाचा. प्रत्येकानं आपलं बायबल उघडा. ज्यांच्याकडे बायबल नसेल मोबाईल उघडा, मोबाईलमध्ये बायबल असेल स्क्रीनकडे बघा. आपलं बोट घ्या आणि त्या वचनांवर फिरवा. ते वाचत असताना लक्ष द्या, कारण त्यातून काही गोष्टी आपण रिपीट करणार आहोत. आज याच अध्यायावर आपण मनन करणार आहोत. रोमक्रसपत्र 4 अध्याय आणि 16 ते 24 वचन. ठीक आहे, हरकत नाही.
वचन देव बाप्पा आशीर्वादित करू. खूप सुंदर शास्त्र भाग आहे. या ठिकाणी अब्राम प्रत्येकाला माहीत आहे असं मी गृहीत धरतो. अब्राम प्रत्येकाला माहीत आहे. जे नवीन लोक आहेत त्यांना ठीक आहे, परंतु अब्राम प्रत्येकाला माहीत आहे प्रियानो. अब्रामाला एकही मूल होण्यापूर्वी देवानं त्याला काय केलं होतं? अनेक राष्ट्रांचा पिता असं म्हटलेलं आहे. तुम्हाला जर याचा अभ्यास करायचा असेल तर उत्पत्ती 17 लिहून घ्या, घरी जाऊन वाचा. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी डीपली लिहिलेल्या आहेत. उत्पत्ती 17 तुम्ही घरी जाऊन वाचा. परमेश्वर त्याच्याशी कसा बोलला, कशा पद्धतीनं परमेश्वरनं अभिवचन दिलं. तर प्रियानो मला सांगू द्या प्रियानो, त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट दिसेल. उत्पत्ती याचं 17वा अध्याय तुम्ही घरी वाचा, माझ्याकडे वेळ नाही आहे. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अब्रामाला एकही मूल होण्यापूर्वी, सर्वांनी म्हणा, अब्रामाला एकही मूल होण्यापूर्वी देवाने त्याला अनेक राष्ट्रांचा पिता असे म्हटले आहे. तुम्ही उत्पत्ती 17 घरी अभ्यास करा, तुम्हाला लक्षात येईल. कारण अब्रामाचं वय 100 होतं. सारा जवळजवळ 90 वर्षाची होती. इथं लिहिलेलं नाही, तर अब्रामाचं वय लिहिलं आहे. उत्पत्ती 17 वाचा घरी, तिथं लक्षात येईल तुम्हाला. अब्रामाचं वय जवळजवळ 100 होतं. सारा 90 वर्षाची होती. आणि मला सांगू द्या प्रियानो, जे 17 वचन आहे, याच अध्यायाचं 17 वचन आहे, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्रामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे, ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाहीत ते असल्यासारखी आज्ञा करतो. त्याच्या दृष्टीने तो असा आहे. असा आहे म्हणजे कसा? तो मेलेल्यांना जिवंत करतो तसा आहे. तो ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांना तो काय करतो? असल्यासारखी, सर्व बोला, असल्यासारखी आज्ञा करतो. म्हणजे ज्या गोष्टी नाही आहेत, ज्या गोष्टी दिसत नाहीत, त्या गोष्टींना तो आज्ञा करतो. ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे त्या गोष्टी परमेश्वर जोपर्यंत आज्ञा करत नाही ना, जोपर्यंत परमेश्वर आज्ञा करत नाही, तुमच्याकडे कितीही काही असू दे, तुम्हाला त्या गोष्टी मिळणार नाहीत. जोपर्यंत परमेश्वर आज्ञा करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. प्रिय, हा देव असा आहे, हा पिता असा आहे. देव ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांना आमच्या जीवनात अस्तित्वात आणतो. त्याच्या लेकरांसाठी तो नेहमी आणतो. प्रियानो, या ठिकाणी 17 वचन स्पष्ट करतं, मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केला आहे. ज्यावेळी एक पण मूलबाळ त्याला नव्हतं त्यावेळी परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं, मी तुला अनेक राष्ट्रांचा बाप तुला मी केलेला आहे. अब्रामाचं काय झालं असेल? एक पण मूलबाळ नाही, 100 वर्षाचा आहे, बायको 90 वर्षाचा आहे. वचन सांगतं तिच्या गर्भाशयाचा निर्जीवपणा, 90 वर्ष बाळ जन्मू नाही शकत. तो गर्भाशयाचा निर्जीवपणा तिथं सांगितलेला आहे. मला सांगू द्या प्रियानो, अब्रामविषयी शास्त्रात जे लिहिले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. आणि ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो, जे अस्तित्वात नाहीत ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. शेजाऱ्याला सांगा, तुमचा बाप असा आहे म्हणा. तुम्ही त्याचे पुत्र आहात म्हणा, तुम्ही त्याच्या कन्या आहात म्हणा. तुमच्या बापाला सर्व काही शक्य आहे म्हणा. तो नसलेल्या गोष्टी आहेत अशा करू शकतो म्हणा. अस्तित्वात नाही त्याला अस्तित्वात आणू शकतो म्हणा. तुमचा विश्वास आहे का म्हणा? काय तुम्ही विश्वास करता? शेजाऱ्याला हलवून विचारा, काय तुम्ही विश्वास करता? हो, माझा विश्वास आहे म्हणा. हो, माझा विश्वास आहे म्हणा. माझ्या परमेश्वर माझा विश्वास आहे. येशूने पण अशाच गोष्टी केल्या प्रियानो. त्याचा एकुलता एक पुत्र, पित्याचा एकुलता एक पुत्र, पिता असा आहे, पुत्र पण तसा आहे. आणि त्याच्या पुत्र आणि कन्या म्हणून आम्ही देखील तसे आहोत प्रियानो. मला आठवतं आम्ही बऱ्याच ज्यांना बाळ नाही त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत होतो.
आणि लाईव्हच्या लोकांसाठी देखील आम्ही प्रार्थना करत होतो. त्याच्यामधलं पहिलं नाव एका बहिणीचं होतं. नक्की ती साक्ष आपल्याला येईल, परंतु मी दत्ताला चिठ्ठी देखील लिहून दिली होती, काही मोबाईलवर टाकलं होतं, मला नाही आठवत. पहिलं नाव त्या बहिणीचं होतं. देवाला म्हणतो, देवा मला काय माहीत नाही, मला बाकी काय माहीत नाही, परमेश्वर जर तू प्रार्थना करून घेत आहेस तर परमेश्वर त्या बहिणीला तू आशीर्वादित कर. आणि ती बहीण आज प्रेग्नंट आहे. अशा अनेक साक्ष आपल्याकडे येत आहेत. 3-4 साक्ष ऑलरेडी आलेले आहेत. देवाला धन्यवाद द्या, देवाला धन्यवाद द्या प्रियानो. परमेश्वर जे नाही त्याला अस्तित्वात आणतो, जे अस्तित्वात नाही त्याला अस्तित्वात आणतो. देव महान आहे प्रियानो, देव महान आहे. येशू देखील असाच होता. लोक जगात म्हणतात जसं बाप तसं पोरगा. हां, बाप कंजूस असला की पोरगा कसं असते, कंजूस असते. आमचा बाप असा आहे, जे अस्तित्वात नाही त्याला तो अस्तित्वात आणतो की नाही? कोणाकोणाचा विश्वास आहे? सगळ्यांचा विश्वास आहे, मग चांगला आहे. येशूने देखील प्रेम अशा अनेक गोष्टी भूतलावर असताना केलेल्या आहेत, अनेक गोष्टी केलेल्या आहेत. एक उदाहरण घ्यायचं म्हणला, जो मूत्र लाजार होता, आता मेलेला कसा बाहेर येईल? त्यात त्याला बांधून ठेवलेलं. येशू आज्ञा काय करतोय? मोठ्यानं बोला, येशू आज्ञा काय करतोय? मोठ्यानं म्हणा, लाजारा बाहेर ये. म्हणजे काय प्रार्थना हो? लाजर तर मेलेला आहे, 4 दिवस झालेला आहेत, बांधलेलं होतं, चांगल्या पट्ट्यावानी बांधलेलं होतं. पण येशू आज्ञा करतो, मेलेल्या लाजाराला आज्ञा करतो, लाजारा बाहेर ये, लाजारा बाहेर ये. लाजार काय करतो? बाहेर येतो. काय हा अधिकारयुक्त शब्द येशूचा! ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या गोष्टी असल्यासारख्या त्या ठिकाणी प्रियानो येशू देखील करत होता. मेलेला लाजार जो घबरत होता त्याला येशूने हाक मारली, बाहेर ये. अनेक आजार बरे केलेत येशूने. लग्नानं सांगितलं, उठ तुझी बाज घेऊन चालू लाग. ज्या गोष्टी नसतात, अंधाऱ्यांना दृष्टी मिळालेल्या आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. आपला वेळ कमी आहे म्हणून मी ते वाचत नाही किंवा सांगत नाही. पण एक गोष्ट आहे की देव ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो. विसरू नका तुमच्या जीवनामध्ये. त्याला तर मिराकल म्हणतात, चमत्कार म्हणतात. चमत्कार होऊ शकतो प्रिया. आज तो तुम्हाला म्हणत आहे लाजारसारखं, आज तुम्हाला तो लाजारसारखं उठा म्हणत आहे, उठ म्हणत आहे, बाहेर ये म्हणत आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही आहात, काही लोकांना परमेश्वर काही स्वभावामधून बाहेर ये म्हणत आहे. म्हणजे राईट साईडला काहीतरी लोक आहेत, कितीतरी लोक आहेत, तुमच्या स्वभावामधून, जगिक स्वभावामधून बाहेर या म्हणत आहे परमेश्वर. मी तुमच्यासाठी अशा महान गोष्टी ठेवलेल्या आहे म्हणत आहे परमेश्वर. म्हणत आहे स्वीकारायचं तर स्वीकारा येशूच्या नावामध्ये. परमेश्वर तुम्हाला त्या जुन्या स्वभावातून आज बाहेर काढत आहे. आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे उठा म्हणत आहे, उठा म्हणत आहे. सर्व क्षेत्रामध्ये उठा म्हणत आहे प्रभू म्हणत आहे. प्रिय, तुमचा विश्वास आहे? तुमचा विश्वास आहे? आमचा चष्मा कुठेतरी इथं लागलेला असतो, आम्हाला कोणतरी मदत करणार आणि मग आम्ही आशीर्वादित होणार. देव जोपर्यंत आज्ञा करत नाही तोपर्यंत वचन काय सांगतं बघा, जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी तो आज्ञा करतो. परमेश्वर आज्ञा करतो आणि त्याच्याकडेच नाही गेलो तर आम्हाला त्या गोष्टी मिळणार कशा? मला सांगू द्या प्रियानो, आज तो तुम्हाला म्हणत आहे उठा, सर्व क्षेत्रामध्ये उठा. आम्ही कृती करायचे, आम्ही पुढे जायचंय. मला सांगू द्या प्रियानो, आध्यात्मिक स्तरामध्ये देखील परमेश्वर आम्हाला जे अस्तित्वात नसतं त्या अस्तित्वात आम्ही येऊ शकतो. मला सांगू द्या प्रियानो, आज तो परमेश्वर तुम्हाला अभिवचन देत आहे, तो तुम्हाला अभिवचन देत आहे. तुम्हाला फक्त जगिकरित्या आशीर्वादित व्हायचं नाही, आध्यात्मिकरित्या देखील राईज व्हायचं आहे. आध्यात्मिकरित्या देखील
आज काही लोकांना सहन होत नाही, सहनच होत नाही. एखादं वाक्य म्हण असं चाकू भोकसल्यावानी होतं त्यांना, एखादं वाक्य. परमेश्वर अशा लोकांना म्हणत आहे सहनशक्तीची जोपासना करा. अशा लोकांना परमेश्वर म्हणत आहे सहनशक्तीची जोपासना करा. आणि त्या लोकांना ज्यावेळी परमेश्वर अभिवचन देणार की तुला मी सहनशक्ती देणार आहे, तुला सहनशक्तीची जोपासना करायची आहे, त्यावेळी त्या लोकांना ते वाक्य येणार, ते असं असं घालून होते, अरे धुरळा लागला जरा, झटकतो आणि हसणार ते. ह्याच्या आधी ज्यावेळी सहनशक्ती नव्हती त्यावेळी मात्र ते दुःख सहन करावं लागतं, निराश आहे, ते गोंधळ येतो. आज परमेश्वर प्रत्येकाला अभिवचन देत आहे आणि तो म्हणत आहे तुम्ही वाढावं, आध्यात्मिक स्तरामध्ये देखील तुम्ही वाढावं. आणि तुम्हाला लक्षात येणार, अरे ही गोष्ट अस्तित्वात नव्हती, मला त्रास होत होता आणि आज का त्रास होत नाही आहे. ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्यांना परमेश्वर अस्तित्वात आणणार. प्रियानो, देवा माझ्याकडे सहनशक्ती नव्हती, ही सहनशक्ती कुठून आली? प्रीतीच्या बर्थडेला लोक यायला लागलेत, आई रडायला लागले, कोण त्या सरला सिस्टर रडायला लागले, ती बिचारी कशी पोरगी होती, काय होती. देव ज्यांना अस्तित्वात नाही ना त्यांना अस्तित्वात आणतो. प्रीती मला सांगत होती की त्यांच्या मम्मी सांगत होत्या प्रीतीला त्या दिवशी, तुझ्यावर लहानपणी भविष्यवाणी झालेली होती, तुझ्यावर लहानपणी भविष्यवाणी झाली होती की तू देवाची सेविका, देवाची सेवा करशील. एक खोडकर पोरगी, लुकडी सुकडीची पोरगी, भांडखोरी पोरगी. 3 भावंडामध्ये जर आईने जर निवडलं असतं तर अमोलला किंवा प्रगती सिस्टरला निवडलं असतं. देवा ही सेवा करते. पण परमेश्वराची योजना प्रीतीसाठी होती. आणि ती माता इथं स्टेजवर त्या दिवशी बड्डेच्या केक कापताना रडत होती, तिला आनंद अश्रू होते, आपलं मूल. त्यामुळे प्रियानं मला सांगू द्या, मला सांगू द्या प्रियानं, देव ज्या अस्तित्वात नाहीत ना त्यांना अस्तित्वात आणतो. परमेश्वर वापरात आणतो, वापरात आणतो. तुमचं देखील कित्येक लोकांचा वापर करत आहे परमेश्वर. या गीताताईचा वापर, ते बिचारी कामाला जाते, त्यांना त्याने तुच्छ लेखलं नाही, त्यांचा रिस्पेक्ट केला त्या लोकांनी. प्रार्थना करा आमच्यासाठी. आणि फक्त या बहिणीच्या प्रार्थनेमुळं त्याचे कोण असतील, त्या मुलगी बिलगी कोण आहेत मला माहीत नाही, परंतु त्यांना आरोग्य परमेश्वरानं दिलं. प्रियानो, त्या परिस्थितीमध्ये त्यांना उभा केलं. देव वापरात आणतो, देव सामर्थ्याच्या प्रार्थना करून घेतो. अस्तित्वात नसलेल्या प्रार्थना अस्तित्वात आणतो, सामर्थ्याच्या प्रार्थना करून घेतो. देवाला धन्यवाद देतो. दर बुधवारी ती बिचारी चुकवत नाही. मुली असतात, एखाद्या वेळ नसतात, त्या आपल्या शिक्षणामध्ये इकडे तिकडे असतात, पण आई वडाप मिळल नाही मिळल 9, 9:30, पण ती येते, वाढत आहेत आणि परमेश्वराच्या सानिध्यात बसून सामर्थ्यानं भरलेले आहेत. ते बोलतात, परमेश्वर काम करतो. जे अस्तित्वात नाही त्याला अस्तित्वात आणतो. तुमच्या मुखाच्या द्वारे देखील जसं सांगा, तुमच्या मुखाच्या द्वारे देखील परमेश्वर कार्य करत आहे. सचिन दादा आणि ताई कुर्णींच्या घरी गेले आणि त्या आईला बरं वाटलं, आरोग्य मिळालं. ज्या गोष्टी अस्तित्वात नाही आहेत त्या गोष्टी अस्तित्वात येत आहेत. आरोग्य मिळत आहे, शांती मिळत आहे, समाधान मिळत आहे लोकांना. देवाला धन्यवाद द्या प्रियानो, देवाला धन्यवाद द्या. आज तो परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, मी तुम्हाला अभिवचन देतो म्हणत आहे. आज प्रत्येकासाठी अभिवचन मिळणार आहे, पण मी कुठली भविष्यवाणी करणार नाही. आध्यात्मिक नेत्र उघडायचे आहेत, समोर दिसायला लागेल, समोर दिसायला लागेल. एकच गोष्ट तिघांना एकच गोष्ट भविष्यवाणीची, कारण आत्मा एक आहे, आत्मा एक आहे. आणि त्या सिस्टरना परमेश्वर तेच दाखवत होता, राणीला ते दाखवत होता, मला ते दाखवत होता. प्रीतीसाठी या तिघांना आम्हाला एकच गोष्ट परमेश्वर दाखवत होता, फक्त वेगवेगळ्या प्रकारे दाखवत होता, अर्थ मात्र एक होता. आणि परमेश्वर धन्यवाद, कारण आत्मा एक आहे. आत्मा वेगवेगळा चालवत नाही. अमित लोखंडेला वेगळा आत्मा, आणि तर सिस्टरना वेगळा आत्मा, राणीला वेगळा आत्मा. आत्मा एक आहे. शेजारचं सांगा, तोच आत्मा तुम्हाला चालवतो म्हणा.
18 आणि 19 वचन आपण वाचूया. तुम्हाला समजत आहे? अब्राहामाशी बघूया आपण. तशी तुझी संतती होईल, या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही, सर्वांनी म्हणा, आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. शेजारच्याला सांगावं जरा बघून, आशेला जागा नव्हती म्हणा. अब्राम 100 वर्षाचा होता म्हणा. सारा 90 वर्षाची होती म्हणा. म्हातारी बाई होती म्हणा. तिचं गर्भाशय निर्जीव झालेला म्हणा. आशेला जागा नव्हती, तरी त्या आशेने अब्रामाने विश्वास ठेवला म्हणा. सारा हसली. सारा हसली ना, हसली सारा. हे बाबा काय भविष्यवाणी करायलाय. सारा हसली. बघा 19 वचन बघा. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. आशा नव्हती. या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात पण असतात प्रियानो. आता कसं 100 वर्षाचा मी म्हातारा माणूस, मला आता कसं बाळ होईल, मी कसा बाप होणार. आणि परमेश्वर या ठिकाणी बोलत होता. 20 वचन काय सांगतं बघा. तो अविश्वासाने डळमळणार नाही प्रियानो. जर लक्षात येतं का, 100 वर्षाचा अब्राम आहे, 90 वर्षाची सारा आहे. सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या, परंतु त्यांचा विश्वास डळमळला नाही, अविश्वास नाही आला. साहजिक आहे. कसं काय मी आता बाळाला जन्म देऊ शकतो, माझं वय आहे, सारा पण म्हातारी आहे. आणि या सगळ्या गोष्टी असताना त्या परिस्थितीमध्ये देखील परमेश्वर ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांना अस्तित्वात आणतो, अस्तित्वात आणतो प्रिया. आणि या ठिकाणी आम्ही पाहू शकतो. 21 वचन बघा, 20 वचन बघा. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून, सर्वांना म्हणा, देवाच्या अभिवचनाकडे पाहून. शेजारच्याला विचारा, तुम्ही कशाकडे पाहता? परिस्थितीकडे बघता, समस्येकडे बघता, का तुमच्या बँक बॅलन्सकडे बघता? कशाकडे बघता? कशाकडे बघतो आपण? हां, ते केरलेकरनं गाडी घेतली, आमच्याकडे कुठं पैसे आहेत, आम्ही का घेऊ शकत नाही बाबा. आमचं लक्ष कुठं? आमच्या खिशाकडं. केरलेकरला पैसे पुरवणारा परमेश्वर तुमचा परमेश्वर आहे का नाही? त्याचा बाप आणि तुमचा बाप, स्वर्गीय बाप वेगळा आहे का? नाही ना. मग तुम्हाला का मिळणार नाही? कुणाकुणा पुरवलं पाहिजे आहे? मागा परमेश्वराकडं. पित्या मला पण दे, आज मला 4 व्हीलर मध्ये फिरायचं आहे म्हणा. काल मी प्रार्थना करतो, देवा मला गाडी पाहिजे आहे, तुझी इच्छा असेल तर दे. परमेश्वर मला घेऊन टाक, घेऊन टाक मला परमेश्वर, अनेक गाडी घे. देवाला धन्यवाद असो प्रियानो. परमेश्वर त्याच्या लेकरांना लागल ते झोपेत पण देतो. आमचा विश्वास पाहिजे. म्हणून मगाशी मी बोलत होतो, ही मुली या तुमच्या दिसतात ना, एवढ्याशा मुली 5-5-6 लाख पगार घेतील. अवघड आहे? अवघड आहे काय? मी नेहमी म्हणतो यांना, अवघड नाही काय, अवघड काही नाही आहे. ज्या क्षेत्रामध्ये परमेश्वर तुम्हाला ठेवलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये कष्टानं एक्सलंट त्यात वापरा. देवाचा गौरव करा. कुठेही जा, फॉरेनला जा, कुठेही जा, देवाला विसरू नका, देवाला धरून चाला. मी काल प्रार्थना करत होतो माझ्या 40 वर्षाच्या जीवनाच्या प्रवासासाठी. देवाला म्हणतो, परमेश्वर 40 वर्ष अशीच गेली तेव्हा तुझ्या आज्ञेत राहत 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 तुझी आज्ञा परमेश्वर मी मोडली नाही. जेव्हा मला तरुण होतो तेव्हा ठीक आहे, 14, 15, 17, 18, 20 पर्यंत. पण जेव्हापासून येशूच्या प्रेमात पडलो ना, कोणताही मोह, कुठल्याही मोहाला मी बळी पडलेलो नाही. आणि फक्त चालत राहायचं आहे. ख्रिस्ती जीवन फक्त येशूमध्ये येणं, बाप्तिस्मा घेणं, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेणं, पवित्र आत्म्याची भाषा, अन्य भाषा आली आणि सगळं मिळालं असं नाही आहे.
ज्यांना ज्यांना पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा झाला त्यांनी टिकवलेलं नाही, ते पापात पडलेले आहेत. मला सांगू द्या, बायबल सांगतो जो शेवटपर्यंत टिकतो त्याला तो जीवनी मुकुट मिळतो. प्रियानो, तो जीवनी मुकुट आम्हाला परमेश्वर तयार आहे. 20 वचन सांगतं, अविश्वासामुळे डळमळाला नाही तो, तर विश्वासाने सबळ होऊन, सर्वांनी म्हणा, विश्वासाने सबळ व्हा, विश्वासाने सबळ व्हा आणि देवाचा गौरव करा. आज इथं मुलांच्या फ्युचरसाठी, मुलांच्या लहान मुलांच्या नाही, मुलांचं करिअर, लग्न झालेली मुलं मुली यांच्यासाठी चिंतेत असणारी लोक जागेवर उभा राहा. आज आत्ता चिंतेत असणारी आपल्या मुलांच्या उभा राहा. मुलं मुली उभा राहा. स्टँड अप. तुम्हाला परमेश्वर एकच निरोप देत आहे. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता ना, ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता, जो स्वर्गीय देव तुमचा देव आहे. तुम्ही जर देवाचं मुलं आहे, तुम्ही जर प्रार्थना करता, तर तुमच्या मुलांचं देखील वाईट होणार नाही. तुमच्या मुलांना परमेश्वर चांगल्या रीतीनं सांभाळणार, चांगल्या पद्धतीनं चालवणार. ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता, तो देव तुमच्या मुलांसाठी ज्या गोष्टी आज अस्तित्वात नाही दिसत, त्या गोष्टी अस्तित्वात आणू शकतो. फक्त तुमचा विश्वास पाहिजे, तुमचा विश्वास फक्त ठेवा. बाकी काम परमेश्वर करतो. प्रार्थना करा, चिंता काळजी करू नका. चिंता काळजी करून तुम्हालाही त्रास होणार आणि त्या लेकरांना पण त्रास होणार. त्याच्यापेक्षा प्रार्थना करा. उभारलेले प्रत्येक लोक, हो मी भविष्यवाणी करतो येशूच्या नावामध्ये, तुमच्या मुलांचं कल्याण हो, तुमच्या मुलांची मुले तुमच्या दृष्टीस पडो, हो तुमच्या मुलांचा संसार सुखाचा हो, त्यांचं करिअर, नोकरी सगळं आशीर्वादित हो येशूच्या नावामध्ये. प्रभू दया करो तुमच्या लेकरांवर. आमेन. या आपण खाली बसूया. प्रार्थना करतच राहा, सोडायचं नाहीये. मध्येच प्रार्थना सोडायचं, जोपर्यंत परमेश्वर देत नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास धरायचा आहे. अब्राहम आणि सारेला काय बाळ नको असेल? मला वाटते 20 वर्षात बाळ होत असं जरी धरलं, 70 वर्ष रडत असेल, बाई मला केव्हा बाळ होणार. मला सांगू द्या प्रियानो, इतक्या वर्षानंतर जर परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकतो, तुमची का प्रार्थना ऐकणार नाही? शेजारचं सांगा, वेळ लागेल पण उत्तमातलं उत्तम परमेश्वर देईल म्हणा. उत्तमातलं उत्तम परमेश्वर देईल म्हणा. जे लोक चर्चला येतात, प्रार्थना करतात ना खऱ्या अंतकरणानं, भले ती परिस्थिती काही येईल, ती परिस्थिती बदलली जाते, ती परिस्थिती राहत नाही. मला सांगू द्या प्रियानो, तुमची मुलं आशीर्वादित आहेत, काळजी करू नका. तुमची मुलं आशीर्वादित आहेत. 21 वचन सांगतं, लक्ष द्या. सर्व माझ्या मागून म्हणा, आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासी समर्थ आहे, अशी त्याची पक्की खात्री होते म्हणा. देवाने जे अभिवचन दिलं ते पूर्ण करण्यासाठी देव समर्थ आहे, अशी अब्राहमाची पक्की खात्री होती. शेजारच्याला किती मोठ्यानं पक्की म्हणता येईल खात्री होती देवाविषयी, तितकी म्हणा, पक्की खात्री होती म्हणा. तुमची खात्री कसली आहे? पक्की आहे की कच्ची आहे? पक्की आहे ना? शब्द बाहेर आहे ना मराठी, पक्की खात्री. परमेश्वर देवानं अभिवचन दिलंय तर परमेश्वर आशीर्वादित करणारच. समस्या येऊ देत, अडचणी येऊ दे, दुःख येऊ दे, आर्थिक संकट येऊ दे, काही येऊ दे, जर परमेश्वरनं मला जर अभिवचन दिलेलं आहे, अभिवचन दिलं नसेल तर अभिवचन घ्या. तुमचा बाप आहे, तुमचा स्वर्गीय बाप आहे, आज मागा, तो आज देखील अभिवचन देईल तुम्हाला, आज पण देईल.
तुम्हाला देणार नाही असं वाटतं का हो? हे पास्टर तुम्हाला परमेश्वर देतो. अहो मला त्याला जर तुम्हाला डायरेक्टच द्यायचं असेल तर मध्यस्थीच नको असेल तर तुम्हाला तो डायरेक्ट देतो. शेजारच्या सांगा तो तुम्हाला अभिवचन देतो. तो तुम्हाला अभिवचन देतो. आणि तो परमेश्वर ते दिलेलं अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे अशी पक्की खात्री अब्रामाची होती. आमची खात्री पक्की पाहिजे, पक्की पाहिजे. हे परमेश्वर तर अभिवचन दिले, पाळकसाहेबांतर अभिवचन दिले, पण आता काय होणार? होणार का नाही? सैतान म्हणणार काय होणार नाही, आता महिना झाला तुझ्यावर भविष्यवाणी होऊन, आता काय होणार नाही. पुण्याला मी प्रार्थनेला जात होतो आणि ज्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये अनेक बहिणींना बाळाचे आशीर्वाद परमेश्वर दिले, त्या साक्षी बघून अनेक नवीन लोक प्रार्थनेसाठी यायला लागले आणि त्याच्यासाठी प्रार्थना केल्या. काहींनी इमिजिएटली नाही मिळालं, पण काहींना वेळानं का होणार मात्र लेकरं परमेश्वर दिली. फ्रेंड, आज ते कुटुंब आनंदित आहेत, साक्ष देत नाही आहेत, प्रभूकडे येत नाहीत, नाही येऊ देत, पण आनंद मात्र त्यांच्या घरामध्ये येशूमुळे आला. आहेत साक्षी बऱ्याच. प्रेम सहज सांगा पक्की खात्री असू द्या म्हणा. 22 वचन सांगतं, म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. ते त्याच्याकडे गणण्यात आले. हे केवळ त्याच्यासाठी नव्हते, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यामधून उठवले, पित्याने येशूला मेलेल्यातून उठवले, त्या पित्यावर ज्यांचा विश्वास आहे, त्या पित्यावर ज्यांचा विश्वास आहे, त्यांना त्या विश्वास ठेवणाऱ्यांना आपणासाठीही ते लिहिलेले आहे. आपणासाठीही ते अभिवचन आहेत, ती अभिवचनं लिहिलेली आहेत. त्या आपणालाही ते गणले जाणार आहे. हालेलुया. प्रेम मला सांगू द्या, फक्त हे अब्रामासाठीच नव्हतं, तर ज्या ज्या लोकांचा विश्वास, ज्याने येशूला मेलेल्यातून उठवलं त्या पित्यावर होतं, त्या विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला ही अभिवचनं आहेत. ती अभिवचनं फक्त अब्रामासाठी होती नव्हती, ती अभिवचनं आमच्यासाठी पण आहेत. जो ते मेलेल्यांना जिवंत करतो, ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांना तो अस्तित्वात आणतो. अब्रामासाठी मूल ज्यावेळी नव्हतं त्याला, त्यावेळी परमेश्वरानं त्याला अभिवचन दिलं होतं, मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता करेन, बाप बनवेन. तर तो परमेश्वर आज आम्हाला अभिवचन देत आहे, अभिवचन देत आहे, अभिवचन देत आहे की ती आपल्यासाठी आहे. शेजारच्याला म्हणा, ती अभिवचनं आपल्यासाठी आहेत. येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना, येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी ती लिहिल्या आहेत म्हणा. तुमच्या जीवनामध्ये जे जे नाही आहे प्रियानो, जे जे नाही आहे ते येशूच्या द्वारे आज पिता करू इच्छित आहे, करू इच्छित आहे. जे जे अस्तित्वात नाही, जे जे अस्तित्वात नाही, कोणाकडे स्वतःचं घर नसेल, कोणाकडे स्वतःचं घर नसेल, परमेश्वर अस्तित्वात आणत आहे. स्वीकार येशूच्या नावामध्ये. कुणाकडे सेवा नसेल त्याला सेवा परमेश्वर देत आहे. ज्याच्याला कृपादान नाही त्याला कृपादान देत आहे. ज्याला आरोग्याचं कृपादान हवं आहे, लोकांना निरोगी करण्याचं कृपादान हवं आहे, त्याला देत आहे. ज्याला जे हवं आहे, ज्याच्या टू व्हीलर नाही त्याला परमेश्वर टू व्हीलर देत आहे. ज्याला फोर व्हीलर नाही त्याला परमेश्वर फोर व्हीलर देत आहे. चांगली नोकरी देत आहे, चांगला व्यवसाय देत आहे, लेकरं देत आहे, समृद्धी देत आहे, सामर्थ्य देत आहे. अनेक लोकांचा पुढारी परमेश्वर बनवत आहे. अनेक लोकांसाठी तुम्हाला अधिकारी बनवत आहे येशूच्या नावामध्ये. मला सांगू द्या प्रेम, आज पण देव पिता येशूच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये तुमचं कल्याण करत आहे, चांगलं करत आहे, तुम्हाला आशीर्वादित करत आहे, आशीर्वादित करत आहे. गरज आहे
सरळ चालणाऱ्या लोकांची गरज आहे. नीतिमान अब्रामासारख्या नीतिमान लोकांची गरज आहे. गरज आहे. सात्विक सरळ योबाप्रमाणे चालणाऱ्या लोकांची गरज आहे. परमेश्वर आशीर्वादित करतो. परमेश्वर उंचावर नेतो. प्रियान मला सांगू दे, विश्वासानं जीवन जगा. विश्वासानं जीवन जगा. जसं सांगा, विश्वासानं अब्रामासारखं जीवन जगा. तो काही कमी पडू देत नाही. त्याच्या लेकरांना परमेश्वर काही कमी पडू देत नाही. काही कमी पडू देत नाही. काही कमी पडू देत नाही. मला सांगू द्या बरं, माझं उदाहरण सांगण्यासाठी परमेश्वर मला 2-3 वेळा काल प्रेरणा देत होता. माझ्या जीवनात देखील या वस्तू म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या अस्तित्वात नव्हत्या, त्या अस्तित्वात परमेश्वरने आणलेल्या. काल एका मंदिरात, कुठल्या मंदिराचं नाव बदनाम करण्यासाठी मी बोलत नाही, एक स्टेटस मी पाहिला आणि 200 वर्षाचा इतिहास त्या चर्चला 200 वर्ष झालेले आहेत. परंतु तेवढी संख्या पण त्या ठिकाणी मला दिसत नव्हती. 200 लोकांची संख्या पण त्या ठिकाणी नजरेत येत नव्हती त्या फोटोमध्ये. परमेश्वर धन्यवाद, देवाची कृपा आमच्यावर आहे. तुमच्यासारखी लोक जे फाउंडेशनपासून आजपर्यंत सांगते आहेत, सुरुवातीपासून सांगते आहेत, आणि देव ज्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या त्या गोष्टी परमेश्वर अस्तित्वात आणत आहे. ह्या गोष्टी आम्ही विचार करून देखील मिळवू शकत नाही, पण परमेश्वर ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या गोष्टी अस्तित्वात आणत आहे. देव वापरत आहे. लोकांच्या, अनेकांच्या आनंदामध्ये आम्हाला परमेश्वर सामील करत आहे. आनंद देण्यासाठी वापरत आहे. निराशातून काढण्यासाठी परमेश्वर वापरत आहे. काल देखील परमेश्वर मला म्हणत होता, तुझं उदाहरण अशा लोकांना दे ज्यांना करिअर संबंधाने चिंता आहेत, काळजी आहेत. मला सांगू द्या प्रियानो, माझं ज्यावेळी कॉलेज झालं त्यावेळी मला प्रत्येकजण कोण भेटायचं, नर्सिंग क्षेत्रात भेटले की ते म्हणायचे नर्सिंग कर. चांगलं आहे, नर्सिंग क्षेत्र खूप सुंदर आहे प्रियानो, मी म्हणत नाही वाईट आहे. परंतु परमेश्वरची योजना माझ्यासाठी नव्हती. मी इथं असावं ही देवाची योजना होती. मी तुमचा पाळक असावा ही देवाची योजना होती. मला सांगू द्या प्रियानो, कोणी मला सांगत होतं तू नर्सिंग कर. काही लोक शिक्षण क्षेत्रात असले की ते सांगत होते तू शिक्षक हो. काही लोक सांगायचे तू वकील हो. काही लोक वेगवेगळे सांगायचे. काही लोक म्हणायचे गव्हर्नमेंटचा जॉब दे, एक्झाम दे. गव्हर्नमेंटचे जॉब खूप सुंदर आहेत. परमेश्वराला त्याचं सेवक मला बनवायचं होतं. मला सांगू द्या प्रियानो, माझ्या जीवनात जे जे मी काही शिकलो ते आज मला वापरात येत आहे. मी गौंड्याच्या हाताखाली काम केलेला माणूस आहे. एका हॉटेलला वेटर म्हणून काम केलेला माणूस आहे. मला माहीत आहे वजन उचलणं काय आहे. मला माहीत आहे एका वेटरला जेवण वाढताना काय त्रास होतो. तर मी बऱ्याच वेळा लोकांची बाजू का घेतो. पुढचा माणूस आयती उभारलेला असतो, नाही मला भातच कमी दिला नाही, रस्सा जास्त दिला. कारण हे व्हॉलंटरी करतात. प्रेम मला सांगू द्या, बरीच कामं केली. सुट्टीमध्ये, शाळेच्या सुट्टीमध्ये गौंड्याच्या हाताखाली पेंटिंगला पण गेलो. आमचे भाऊ बरेच पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत. इमरी घासून हाताला होलो पडायचे. वाडपीला गेलो. पहिल्याच वाडपीला गेलो, बर्फच पडला हातावर, मूड झालं निळं पिवळं. पण परमेश्वर ज्या गोष्टी अस्तित्वात नसतात त्या गोष्टी अस्तित्वात आणतो प्रिया. कुठलं आभाळातनं मला सगळ्या गोष्टी मिळालेल्या नाहीत. मी चालत गेलो परमेश्वरामध्ये, परमेश्वर उंच करत गेला. मी चालत गेलो, परमेश्वर उंच करत गेला. परमेश्वर टप्प्याने परमेश्वर मला आशीर्वादित करत गेला. आज प्रिया मला हे उदाहरण यासाठी सांगायचं आहे, कोणी काय सांगेल याच्यापेक्षा देवा तुला मला काय बनवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
आणि परमेश्वर करू शकतो. ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात फक्त टिकून राहा, परमेश्वर तिथून तुम्हाला उंच उचलेल. ज्या क्षेत्रात परमेश्वर तुम्हाला ठेवलेलं आहे त्या क्षेत्रात तुम्ही पुढं जा, फक्त परमेश्वराला सोबतीला घेऊन पुढं जा, परमेश्वर नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. देवाला काय आवडतं बघा, देव जे काही अस्तित्वात नाही त्याला अस्तित्वात आणतो 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 प्रियान आणतो. रोहित, मी फोटो मिक्सिंग पण केलेला माणूस आहे, ग्राफिक डिझायनर म्हणून पण काम केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी देवाच्या राज्यासाठी ज्या ज्या गोष्टी मी केल्या, मी काल आठवत होतो की ज्या ज्या गोष्टी मी कामं केलीत त्या गोष्टी मी देवाच्या कामात वापरत आहे. जे देवानं शिकवलं ते देवाच्या गौरवासाठी मी वापरत आहे. देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. पण आमच्यात जे आहे ते देवाच्या गौरवासाठी वापरात यायला पाहिजे. आणि देवाला मला बिल्डिंग व्यवसायामध्ये टाकायचं होतं, बिल्डर क्षेत्रामध्ये परमेश्वर मला न्यायचं होतं. आणि टप्पे होते. परमेश्वर आमचा प्रामाणिकपणा बघतो, माणसांची कृपा आमच्यावर होऊ देतो. परमेश्वर ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या गोष्टी अस्तित्वात आणतो. मला सांगू द्या प्रियानो, आमचा विश्वास परमेश्वर पाहिजे. आम्ही सात्विक सरळपणे चाललं पाहिजे. जेव्हा मी चालतो ना, मुळे मुलांना नेहमी सांगतो, परमेश्वराने दिलेलं आहे त्याच्या संधीचं सोनं करा. त्या मुलांना खूप संधी आहेत. आई वडील ते राजेंद्र बदल बिचारा टेम्पो उचलतात, गठरी उचलतात, 5 रुपये 10 रुपये 15 50 असं पैसे मिळतात. पण मुलांना मात्र काही कमी करू देत नाहीत. आई वडील राबतात. मी बऱ्याच वेळा त्यांना उदाहरण देतो, आता टेन्शन घेऊ नका, 15 दिवसात तुमच्या पोरांना सगळ्यांना राऊंडात घेणार आहे मी. राऊंडात म्हणजे आमच्या राऊंडात, हो, प्रार्थनेच्या राऊंडात, हां, सगळ्यांनाच घेणार आहे. दर 15 दिवसाला त्यांना भेटणार आहे मी. प्रार्थना करा, पण लवकर चालू होऊ दे. त्यांना मार्गदर्शन आम्ही करणार आहे. मी बऱ्याच वेळा सांगत असतो, तुमच्या काळात आम्हाला ह्या गोष्टी मिळाल्या नाही. नॅशनल लेवलचे अवॉर्ड घेताना पेन्सिल मिळाली नाही, 250-300 रुपयाची. ज्या सरांकडे मी कामाला होतो ना, त्या सरांची पत्नी खूप प्रेमळ होती. सर खूप प्रेमळ होते, पण सर असं माझ्याशी खडूस वागणार ना की मला रागच यावा. मी त्याच्यावर ड्रॉइंग करून तासोन तास 10-10 तास बसून त्यांच्यावर ड्रॉइंग घेऊन जायचं आणि बाकीचे पण पोरं यायचं. मग बाकीच्या पोरांच्या ह्याच्यावरती पेन्सिलनं गिरवणार. असं झालं असतं तर पेन्सिलनं, मग ही पोरं काय करणार, ते सरांनी केलेलं ते खोडणार तेवढंच आणि तिथं दुरुस्त करणार. पण माझ्या ह्याच्यावर सर काय करायचे, परमनंट मार्कर घ्यायचेत, असा ओढायचेत, नाही मला असाच बेड पाहिजे आहे, मला असंच इंटेरियर पाहिजे, माझी शीट सगळी बिघडून टाकायची. सरांना मला 8-8 तास बसवायचं होतं. जेव्हा माझा डिप्लोमा झाला, सरांनी सांगितलं मला, बाळा मी तुला त्रास लई दिला 4-5 वर्षात, कोणी म्हणू नये सरांचा असिस्टंट. मी सरांकडे कामाला होतो आणि मग माझा असिस्टंट असा कच्चा पक्का आहे असं वाटू नये. मग सरांना मी हा दबक्या आवाजाचा, सर सगळ्या मुलांना तुम्ही पेन्सिलनं रंगवताय, माझ्यावर लाल हिरवा काळा मार्कर कशाला सर चालवताय हो. नाही रे, तुला मला तयार करायचं आहे. आणि मला सांगू द्या, त्याच्यामुळे मी तयार झालो. ते ड्रॉइंग करण्याच्या नादात मी तयार झालो प्रियानो, करत गेलो. सर बघतात हे करतोय का नाही, उद्या करून आणतोय का नाही परत, आणि 8 तास बसतोय का नाही. म्हणजे काम अर्धा तासाचं, पण ते ड्रॉइंग करायला 7.5 तास लागायचे. अर्ध्या तासासाठी मला 7.5 तास सर घालवत होते. पण त्यांनी सांगितलं हे तुझ्या चांगल्यासाठी. आणि अशी नजर आमची तयार झाली कामाविषयी की काही चुकलेलं आहे ते लगेच सांगू शकतो. मला सांगू द्या प्रियानो, जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं. मी मुद्दाम सांगत आहे, तर सरांची पत्नी, सगळी मुलं श्रीमंत घरातले होते. कॅमलिन नावाची एक पेन्सिल होती, कोणी वापरली माहीत नाही. कॅमलिन नाही, दुसरी कुठली कॅमलिन नाही, कॅमल पण स्वस्त आहे. नाही, कॅमलिन ही कंपनी आहे, साध्या पेन्सिल यायच्यात. त्याच्यापेक्षा एक कंपनी भारी होती. त्या पेन्सिल रंगवताना ना त्याचे असं स्ट्रोक उठायचे नाहीत. मात्र ही पेन्सिलचा कॅमलचा बॉक्स 50 रुपयाला, तो जवळजवळ 1,500ला. मला पगार 350 रुपये.
कुठलं 1,500 घेतो बाबा, 6 महिने राबायला लागलं मला. देवाला धन्यवाद द्या, तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला नर्सिंगला घातलेलं आहे, सगळ्या करिअरमध्ये आईवडील पुरवठा करतात. ते सरांची बायको माझा बड्डे आला ना, तिला माहीत होतं या पोराकडं काय नाही, या पोराकडं काय नाही. ती हळूच तसली पेन्सिल 1,500ची रॅप करायची, बाळा हे तुझ्यासाठी भेट. आणि मग मोठा आनंद मला परमेश्वर द्यायचा. ज्यावेळी मात्र ती पेन्सिल हातात मिळाली त्यावेळी स्टेट लेवलचे 2 विनर मी झालेलो आहे. अशी परिस्थिती बऱ्याच वेळा आमच्या जीवनात आलेल्या आहेत. आणि तेव्हा मी बिल्डर होऊ शकतो, मी एक चांगला इंटेरियर डिझायनर होऊ शकतो. शेजारचं सांगा, देव ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांना अस्तित्वात आणतो म्हणा. आणतो का नाही? आणतो. मला तर आणलं बाबा. करिअर करणाऱ्या मुलांना सांगू द्या, जे करता ते मनाप्रमाणे करा. आज ज्या गोष्टी दिसत नाहीत, आज ज्या गोष्टी दिसत नाहीत याचा अर्थ नाही की परमेश्वर शांत आहे. परमेश्वर काम करत आहे म्हणा. सांगा शेजारच्याला, परमेश्वर काम करत आहे. तुमच्या पद्धतीनं नाही, त्याच्या पद्धतीनं, त्याच्या पद्धतीनं. परमेश्वर आमच्या पद्धतीनं. देवा हे कर, आजच पेन्सिल पाहिजे 1,500ची. 2 वर्षी वाट बघायला लागली 1,500च्या पेन्सिलसाठी. आमचा जॉय आता असं घेतोय, फेकतोय. अरे बाबा म्हणलो ते महाग आहे, जपून वापर. मला सांगू दे प्रेम, परमेश्वर परमेश्वर आहे, देव देव आहे. माझ्या जीवनामध्ये माझं सगळ्यात माझ्या सक्सेसचं कारण असेल तर परमेश्वर. परमेश्वर देवानं कृपा केली म्हणून इथंपर्यंत मी आहे. मला सांगू दे प्रियानो, ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्यांना परमेश्वर अस्तित्वात आणतो. परमेश्वर महान आहे प्रियानो. परमेश्वर तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत. फक्त गरज आहे त्याच्याकडे जाण्याची, अंतःकरणापासून त्याच्याकडे जाण्याची. परमेश्वर यश देतो आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये. परमेश्वर तुमच्या प्रार्थना तुच्छ लेखत नाही. परमेश्वर तुमचा आदर करणारा परमेश्वर आहे. तुम्ही त्याचं लेकरू आहे, आज्ञाधारक लेकरं पाहिजे. आज विश्वासानं जीवन जगा, तो काही कमी पडू देणार नाही. विश्वासानं जीवन जगा. पवित्र आत्म्याला आपलं, पवित्र आत्मा जो देव, सर्वांना म्हणा, पवित्र आत्मा शक्ती नाही म्हणा, व्यक्ती आहे म्हणा. पवित्र आत्मा फक्त शक्ती नाही तर व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं साह्य घ्या म्हणा. त्या व्यक्तीला आपल्या जीवनात चालवण्यासाठी परमिशन द्या. जे आपलं जीवन चालवायचं आहे, पवित्र आत्म्या या नावाच्या व्यक्तीला, दैवी व्यक्तीला परमिशन द्या. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा तुम्ही मला चालवा. पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करा. रोज सायंकाळी प्रार्थना करा. पवित्र आत्मा धन्यवाद, दिवसभर आम्हाला तुम्ही सांभाळ सहाय्य केलं. मी असं वागलो असतो पण तुम्ही मला तसं वागू दिलं नाही. पवित्र आत्मा धन्यवाद, तुम्ही शत्रूवर पण देखील प्रेम करायला साठी सहाय्य केलं. जे लोक शत्रूवर प्रेम करतात ना, त्यांची लेवल खूप हाय आहे. ज्या लोकांना शत्रूवर पण दया यायला लागते ना, ज्या लोकांना शत्रू राग यायला लागतो ना, डोक्याची शिर दुखायला लागते, कुठलाही बाम लावा ते डोकं थांबत नाही प्रियानो. ती लोक कमी आहेत प्रभूमध्ये, आध्यात्मिक लेवल कमी आहेत. पण जी लोक आपल्या शत्रूवर देखील प्रेम करतात ना, आज माणसानं शत्रू समजून बसलेलं. हां, मला असं केलं, थांबा यांचं कसं होते बघूया. येशू होता हो, येशूने फुंक मारले असते ना त्या वधस्तंभावरनं, हे सगळे उडून गेले असते. येशूचा शब्द बोलला असता, हे सायक्लॉन वादळ ये, घेऊन जा सगळ्यांना, तर फिरवून आण आणि खाली सोड परत. यांना यरूशलेमेत उचल आणि भारतात नेऊन सोड. भारतातल्या माणसांनी मारून टाकला असता. अरे कुठनं आकाशातनं आलेत, मारून टाका यांना. देवाला अवघड नव्हतं काही, खरोखर काय अवघड नव्हतं.
येशू शत्रूवर प्रेम करतो. तो म्हणत होता, हे देवा, हे काय करता त्यांना कळत नाही, देवा यांना क्षमा कर. ती लेवल केव्हा येणार आपल्यामध्ये? शेजारच्या सांगा, ती लेवल केव्हा येणार? जी लेवल ज्यांच्याकडे आहे ते बोलू नका, ज्यांच्याकडे लेवल नाही ते बोला. ती लेवल आपल्याला केव्हा येणार म्हणा? त्याला धार्मिक लेवल वाढणे म्हणायचे, मॅच्युअर. ज्यावेळी तुमचा शत्रू तुमच्या समोर असेल, तुमच्या विरोधात बोलत असेल, तुमच्या विरोधात कारवाई करत असेल, तुम्हाला त्रास दिलेला असेल, तुमच्या विरुद्ध बोलत असतील, कुरघुड्या करत असतील, सगळं काही करत असतील, ज्यावेळी त्या व्यक्तीवर तुम्हाला प्रेम यायला लागेल ना, त्यावेळी येशूचा स्वभाव तुमच्या जीवनामध्ये ट्रान्सफर झालेला आहे. ओळखा, येशूचा DNA तुमच्या शरीरात आलेला आहे समजा. आणि जर आम्हाला अजून नाही, याला दाखवतोच या निलेशला, सोडतच नाही, आवाज सोडते मोठा मोठा, त्यावेळी अंग असं म्हणजे सळसळ लागते, ते समजा हे पवित्र आत्म्याचं काम नाही, अजून दैहिक आत्मे आहेत. मॅच्युरिटी, आध्यात्मिक मॅच्युरिटी, आध्यात्मिक परिपक्वता असं एकदम येत नाही, हळूहळू हळूहळू डेव्हलप करावं लागतं. सहनशक्तीची जोपासना करावी लागते. आणि तो स्वभाव, दैवी स्वभाव आमच्या जीवनात यायला लागतो. मला सांगू द्या प्रियानो, ज्यावेळी पवित्र आत्म्याला आम्ही आमचा ताबा देणार, ते तो आमचं जीवन चालवणार. देवाची योजना पूर्ण नक्की होणार आमच्या जीवनामध्ये, नक्की होणार. कुणाकुणाचं अभिवचन हवं आहे, कुणाकुणाला वाटतं परमेश्वर माझी प्रार्थना ऐकावी. आज मी प्रार्थना नाही करणार, तुम्ही परमेश्वरांना अभिवचन घ्या. परमेश्वर जो तो अब्रामाला जर अभिवचन देऊ शकतोस अशा वयामध्ये, त्याच्यासाठी मूल अस्तित्वात नव्हतं तेव्हा तो अस्तित्वात त्याला असल्यासारखी तू आज्ञा करतोस, मेलेल्याने जिवंत करतोस, तर मला का देणार नाहीस? येशू जर लाजारला, मेलेल्या लाजारला म्हणतो, लाजारा बाहेर ये, लंगड्याला म्हणतो उठ, आपली बात चालू घेऊन चालू लाग, तर तो तुम्हाला का देणार नाही? तुमचा विश्वास आहे का? पहिला हे तुम्ही विश्वास करता परमेश्वर मला ह्या गोष्टी देऊ शकतो? तुमचा विश्वास आहे? विश्वासाचं जगणं म्हणजे नुसतं चर्चला येणं, व्हाईट स्कार्फ घालणं, दान दशवून देणं, पाळकाला भेटणं नाही आहे. नाही आहे प्रियानो. नाही असतो, आम्ही प्रभोजनला असतो. हो, प्रभोजनला येऊन तुम्ही पाळकांवर उपकारच करता. लोक म्हणतात नाही असतो, आम्ही प्रभोजनला असतो, महिन्यातून एक रविवार असतो. बऱ्याच वेळा लोक म्हणतात. मला सांगू द्या, देवाला तुमच्या उपकारांची गरज नाही आहे, देवाला तुमच्या विश्वासाची गरज आहे. परमेश्वर नियमाने चालणारा परमेश्वर नाही, परमेश्वराशी आमचं नातं विश्वासानं पाहिजे म्हणा. परमेश्वर तुमचा विश्वास मागतो म्हणा. बोला बोला शेजारच्याला, परमेश्वर तुमचं विश्वासानं चालणं गरजेचं आहे म्हणा. नाही देवा, आम्ही जाऊन बसलो तो चर्चला. अरे देव चर्चला बसला की तुम्ही, पण घरात येताना येशूला बरोबर आणलं नाही ना तुम्ही. चर्चच्या आता येशू जा तू गेटच्या आत, इकडेच तू चांगला आहेस, माझ्या शरीरात नको तू. का तर येशू चालवतो. येशूचा आत्मा सांगणार क्षमा कर बाबा, असं करू नको, खोटं बोलू नको, अमुक करू नको, तमुक करू नको, टी व्ही बघू नको, सिरियल बघू नको, हे बघू नको, ते बघू नको. हे नको आहे आम्हाला, हे आम्हाला नको आहे. याकोब 4 देवाचं वचन म्हणतं, माणूस आपल्या वासनेने भुलवला जातो, स्वतःच्या स्वतः भुलवला जातो. आज मला सांगू द्या प्रियानो, आज परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला अभिवचन द्यायला तयार आहे. पण अब्रामासारखा विश्वास पाहिजे, अब्रामासारखा विश्वास पाहिजे. काय तुमचा विश्वास आहे? ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या गोष्टी परमेश्वर अस्तित्वात आणू शकतो तुमच्यासाठी. देव आज्ञा करतो, देव आज्ञा करतो, देव आज्ञा करतो. आज निर्णय घ्या, मी देवाच्या सानिध्यात जास्त वेळ राहणार, मी देवामध्ये वाढणार. चर्चला यासाठी यायचे की आम्ही सहभागितेमध्ये राहायचं आहे, देवाचं गौरव करायचं आहे, मिळून देवाचं गौरव करायचं.
तुम्ही तयार आहात? परमेश्वर आज प्रत्येकाला सुंदर अभिवचन देणार आहे. तो तुमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. तो तुमची प्रार्थना ऐकणारा स्वर्गीय परमेश्वर आहे. हे आपले नेत्र बंद